बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, अनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. देह धारणा आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 25 ते 30 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. याकरिता आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 25 ते 30 आवर्तन. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. ओ. प्रार्थना, दोन्ही हात जोडून. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंत्र. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. आज आपण सुरुवातच दंड स्थितीपासून करणार आहोत. उठून उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. करणार आहोत आपण स्पॉट जॉगिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता ज्याला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी अगदी सावकाश करा. जास्त फोर्सफुली करू नका. दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि ते आपल्या छातीपाशी असतील. नजर समोर आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायचे. तिथल्या तिथेच. हा, बरोबर.
ज्याला शक्य आहे त्यांनी थोडस स्पीड वाढवायला हरकत नाही. स्पीड वाढवल्यानंतर आपल्या टाचा सेटला लावण्याचा प्रयत्न करा मागे. बरोबर. आता थोडस मेंटेन राहा या स्थितीमध्येच. आता हळूहळू स्पीड कमी कमी करायची. हळूहळू स्पीड कमी 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 आणि थांब. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपले हात गुडघ्याजवळ ठेवा. नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. आता पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. वाढलेली श्वासाची गती थोडीशी नॉर्मल करूया. दोन्ही हात समोरून जोडून घ्या. हात एकदम सरळ असतील. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब न्या. अगदी सावकाश श्वास घेत घेत सावकाश दोन्ही हात लांब आणि श्वास सोडत जाऊ. श्वास घेतला, श्वास सोडत जाऊ. श्वास घेतला, श्वास सोडत जाऊ. सावकाश दोन्ही हात खाली. आता श्वास घेत दोन्ही हात आपल्याला सरळ वर न्यायचे आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत घेत दोन्ही हात वर. बरोबर. समोरून वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. अगदी श्वासाशी आधारित पुन्हा एकदा श्वास घेत वर. समोरनं श्वास सोडत खाली. आता हात आपले असे बाजूने वर जातील आणि तसेच ते खाली येतील. ठीक आहे. श्वासाशी आधारित सुरुवात करूया. श्वास घेत दोन्ही हात वर साईडने. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास राऊंड करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सावकाश थांबायचंय आणि विश्राम. मनमागे सई सोडून घ्यायची. रिलॅक्स व्हायचंय. वाढलेली श्वासाची गती आता नॉर्मल आली असेल. करूया नेक रोटेशन. दोन्ही पावलांमध्ये अगदी थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात आपले कमरेवरती असतील. नजर समोर. मान मध्यभागी. पाठीचा कडा सरळ. आणि आता आपल्याला करायचंय नेक रोटेशन. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आणि सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. 3 वेळा क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे आणि 3 वेळा अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. अगदी सावकाश जाणीवपूर्वक हालचाल. आपला मानेचा एक एक सांधा मोकळा होतोय ही जाणीव. बरोबर. 3 वेळा पूर्ण कृती झाली की मग थांबा. सावकाश मान सरळ करा. दोन्ही हात खाली आणि पुन्हा एकदा विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता आपल्याला उजवा पाय थोडासा वर घ्यायचा आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. बघा या प्रकारे. 1 आणि मग डावा पाय वर घेऊन उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. 2. अशा प्रकारे कृती. तोल जात असेल तर मागे भिंतीचा आधार घ्या आणि ही कृती करा. ठीक आहे. सुरुवात करूया. 1 2 3 4. बरोबर. 5 6 7 8 9 10. बरोबर. 10 वेळा झालं की थांबायचंय. आता तोच पाय आणि तोच हात. ठीक आहे. बघा या प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर.
छान, थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. उजवा पाय आपला वर उचलून घ्यायचा आहे आणि रोटेशन करायचंय क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. उजवा पाय खाली, डाव्या पायाने. डावा पाय वर उचलूया आणि सुरुवात. 1 2, भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2, जांघेतून गोलाकार पाय फिरतोय. 3 4 5. सावकाश पाय खाली. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात आपले गुडघ्यावर ठेवा. करूया नी रोटेशन. गुडघे समोरून जुळवून घ्या आणि सुरुवात करा. 1 2 बरोबर, 3 4 5. विरुद्ध बाजूने. आता थोडेसे गुडघे मागे ढकला आणि सुरुवात करा. 1 2 बरोबर, 3 4 आणि 5. सावकाश कृती थांबवायची. कमरेतनं सरळ व्हायचंय. विश्राम. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश सोडून द्या. सूर्यनमस्कार करणार आहोत. मॅटच्या पुढे उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डोळे अर्धत मिटून घेऊया. दोन्ही हात जोडून गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आता थोडस आपण श्वासाकडे लक्ष देऊन हे नमस्कार करणार आहोत. ओम खगाय नमः. 1 आहे तो श्वास सोडा. 2 श्वास भरून घ्या. 3 श्वास सोडत पुढे झुका. 4 श्वास घेत डावा पाय मागे. 5 श्वास सोडत उजवा पाय मागे. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 7 श्वास घ्यायचा आहे, पावलं जमिनीकडे फ्लॅट. 8 श्वास सोडायचा. नजर आपली सिलिंग, आपली नेवल रिजन कडे. 9 श्वास घेत डावा पाय पुढे. 10 श्वास सोडत उजवा पाय पुढे. 11 श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत 12. अजून 2 आपल्याला करायचे. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 आहे तो श्वास सोडा. 2 श्वास भरून घ्या. 3 श्वास सोडा. 4 श्वास घेत उजवा पाय मागे, नजर सिलिंग कडे. 5 श्वास सोडत चतुरंग दंडासन. 6 श्वास घेऊया, सोडूया. 7 श्वास भरून घेत भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट, नजर सिलिंगकडे. 8 श्वास सोडत पर्वतासन, नजर नेवल रिजनकडे. 9 श्वास घेत उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 श्वास सोडत हस्तपादासन. 11 श्वास घेत हस्त उत्तानासन.
12 श्वास सोडत नमस्कार असतो. आता हा शेवटचा सूर्यनमस्कार. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मध्ये, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. श्वासाची गती वाढली असेल मुकधोती. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. जर तुम्हाला नेहमी सगळीच आसनं करणं जमत नसेल तर रोज सूर्यनमस्कार घाला. तुमच्या सगळ्या आसनांचा सराव ह्या नमस्कारांमध्ये येतो. विश्रांती करणार आहोत आपण आता. परिवर्तित चक्रासन, साइडवर बेंडिंगचं. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. अगदीच तोल जात असेल तर पावलामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हाताचे तळवे जमिनीला समांतर, हाताची पाचही बोटं जुळली. उजव्या हाताचा तळवा आता सिलिंगला समांतर करा. उजवा हात हळूहळू सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होते. फक्त उजवा हात. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. आणि मग डावा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ येईल. बरोबर साइडवर बेंड घेतोय आपण डाव्या बाजूने. डावा हात शरीराच्या जवळ येऊ दे आणि तो जमिनीकडे लूज सोडा. खांद्यापासून डावा हात जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला, नजर समोर. बघा उजवी बाजू अगदी हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत ताणली गेलीये. डावी बाजू एकदम रिलॅक्स, नजर समोर. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आपण कमरेतनं सरळ मध्यभागी. उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. आता डावा हाताचा तळवा सिलिंगला समांतर. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. पॉइंटेड अवेअरनेस सिलिंगच्या दिशेने. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजवा हात शरीराच्या जवळ येईल आणि तो खांद्यापासून जमिनीकडे लूज सोडला जाईल. ताणली गेलेली पूर्णपणे डावी बाजू हाताच्या बोटापासून ते पावलापर्यंत त्याची जाणीव. उजवी बाजू आपली एकदम रिलॅक्स आहे. आपला हात जमिनीकडे सैल सोडलेला आहे उजव्या बाजूचा. पाय आपले गुडघ्यातनं सरळ असतील. छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आपण मध्यभागी यायचे सेंटर मध्ये. डाव्या हाताचा तळवा जमिनीकडे आणि मग दोन्ही हात खाली आणि विश्रांती. संपूर्ण या चक्रासनाचा जो काही परिणाम झालेला आहे त्याची जाणीव, त्याचा मनातल्या मनात मागोवा. करणार आहोत आपण आता वीरासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. जास्तीत जास्त अंतर. बरोबर. उजवा पायाचा तळवा थोडासा उजव्या बाजूला करायचा आहे. डावा पाय जो आहे हा समोरून असेल स्क्रीनच्या दिशेला. बरोबर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. आपला उजवा गुडघा जो आहे किंवा उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आहे. डावा पाय आपण ऍडजस्ट करायचा. बरोबर. छान छान. आणि आपली नजर जी आहे ती आता उजव्या हाताच्या बोटांकडे घेऊन जा. आपली मान पण आपण उजव्या बाजूला वळवलीये.
नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. छान. श्वास घेतोय, सोडतोय. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात खाली उजव्या पावलाजवळ घेऊन या. जमिनीला टेकवा उजवा हात. हा, बरोबर. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही हात एका सरळ रेषेमध्ये येतील ह्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. थोडासा हात पुढे घ्या दर्शनाताई. जो तुमच्या भिंतीकडे दिसतोय ना तो थोडासा पुढे घ्या. ठीक आहे. नजर डाव्या हाताच्या तळव्याकडे आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. हळूहळू उलट चाल करा. हळूहळू डावा हात खाली येऊ दे जमिनीवर आणि मग सावकाश उभे राहा. आपण जर डायरेक्ट आलो तर थोडासा तोल जाऊ शकतो. आपण सगळे बिगिनर्स आहोत म्हणून आपण डाव्या हाताचा सपोर्ट घेऊन वरती आलो. पण जसजशी आपली प्रॅक्टिस वाढेल तस तसं एक सलग कृती करण्याचा प्रयत्न करायचा. आता उजव्या पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या दिशेला. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. बरोबर. डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करा. उजवा पाय आपला आपण ऍडजस्ट करा. जेवढा मागून स्ट्रेच करता येईल उजवा पाय तेवढा स्ट्रेच करा. म्हणजे डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल. काटकोनात. बरोबर. छान. आता नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. इथे थांबा. आधीला स्ट्रेच त्याचा अनुभव घ्या आणि मग डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाजवळ खाली जमिनीवर घेऊन जा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. छान. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. इथे थांबा. 5 4 3 2 1. सावकाश उजवा हात खाली घ्या आणि हळूहळू सेंटर मध्ये येऊन उभं राहा. छान. पायामधलं अंतर कमी करायचंय. थोड्या वेळ विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. पाठीचा कणा जमिनीच्या दिशेने अगदी सैलसर सोडून द्या. रिलॅक्स होऊन जा. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपण करूया सायकलिंग. दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वर घ्या आणि एकेका पायाने सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिवर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. थांबा. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करा आणि सावकाश जमिनीवर येऊ दे. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश सोडा. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आपण करणार आहोत अँकल जॉईंट्स मधून पाऊल आणि हाताच्या मनगटामधून आपले तळवे. आपल्याला थोडस हे करायचं. दोन्ही हात वरती घ्या. हाताचे तळवे सिलिंगला समांतर. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. हा. आणि आता अँकल जॉईंट्स मधून पाऊल आणि हाताचे तळवे आपल्याला स्वतःकडे खेचून घ्यायचे आणि जमिनीकडे ताणायचे. स्वतःकडे खेचून घ्या. बरोबर. जमिनीकडे ताणा. आता श्वास घेत वर. हाताचे तळवे आणि पाऊल श्वास सोडत जमिनीकडे. इनहेल अप
एक्झेल डाऊन. अजून दोनदा कृती. सावकाश आणि जाणीवपूर्वक थांबायचंय. आता दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्या. हा. आणि आता एकत्रित दोन्हीही पावलं आणि आपल्या हाताच्या मुठी आपण गोलाकार फिरवणार. सुरुवात करूया. अँकल जॉईंट मधून पाऊल, मनगटामधून हाताची मूठ. सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 पावलामध्ये आणि मनगटात एकत्र हालचाल. 2 3 4 5. सावकाश थांबायचंय. हाताच्या मुठी सोडून द्या. दोन्ही हाताच्या मुठीत आता सिलिंगकडे आणि दोन्ही हातांची बोट आता आपल्या खांद्यावर ठेवा. आपण करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही कोपरे जॉईंट करून घ्या समोरनं. आणि आता श्वास घेत हाताची कोपरं वर घ्या डोक्याच्या दिशेने आणि श्वास सोडत खाली. तिथल्या तिथे आपण मुवमेंट करतोय शोल्डरची. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 3 4 आणि 5. आता रिव्हर्स अँटी क्लॉकवाईज. पुन्हा कोपरं जॉईंट करून घ्या आणि आता श्वास घेत खाली, श्वास सोडत वरून खाली यायचंय. 1 विरुद्ध बाजूने. 2 3 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स व्हा. करणार आहोत आपण आता उत्तान वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जुळलेली. टाचा आता सीटच्या जवळ खेचून घ्या. जास्तीत जास्त सीटच्या जवळ टाचा येतील आपल्या. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि जसं आपण उशी डोक्याच्या खाली घेतो त्याप्रमाणे ह्या हाताच्या पकडीवर आपलं डोकं टेकवा. खांदे एकदम रिलॅक्स. हाताची कोपरं जमिनीवर आहेत. पुन्हा एकदा तपासून बघा. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जुळली आहे. टाचा जास्तीत जास्त सीटच्या जवळ आहे. ठीक आहे. आता सगळ्यांनी उजव्या कुशीला वळा. आपले पाय उजव्या कुशीला वळा. डाव्या हातात डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. पूर्णपणे या उजव्या कुशीवरती. हा बरोबर. ठीक आहे. आता आपले पाय उजवीकडेच असतील. फक्त मान आता डावीकडे घेऊन जा. मान डावीकडे. पाय उजवीकडेच आहेत, फक्त मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा. बघा खूप छान असा स्ट्रेच मिळाला असेल तुम्हाला. तुमच्या पायाची स्थिती सुद्धा बदलली गेली नाहीये, ती पण तिथल्या तिथेच आहे. आणि एकदम रिलॅक्स होऊन जा. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. देहधारणा. ताणली गेलेली डावी बाजू, कंठस्थ ग्रंथींवर डाव्या बाजूने दाब आहे, उजव्या बाजूने ताण आहे याची जाणीव. पाठीच्या मणक्यावरती ट्विस्टिंग आहे, स्ट्रेच आहे, प्रेशर आहे, ह्या सगळ्याकडे लक्ष. उलट चाल करताना सावकाश मान आणि पाय मध्यभागी. पुन्हा टाचा आपल्या सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या सीटच्या जवळ ओढून घ्या. हातांच्या बोटांची कुंपण पुन्हा डोक्याच्या मागे. आता सगळ्यांनी डाव्या कुशीला वळायचं. सावकाश डाव्या कुशीला वळायचंय. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. पुन्हा एकदा पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा आहे. आता आपली मान उजवीकडे येईल. आपले पाय डाव्या बाजूलाच असतील. फक्त मान उजवीकडे. हाताचं कोपर पूर्णपणे जमिनीवर टेकवा आणि उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पहा. छान.
अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. आणि आता बघा, उजवी बाजू पूर्णपणे ताणली आहे. कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने दाब आहे, डाव्या बाजूने ताण आहे. डावी बाजू जमिनीकडे सैल सोडलेली आहे. रिलॅक्स, पाठीच्या मणक्यावर आलेला स्ट्रेच, फील, ताण, दाब सगळ्याची जाणीव. आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. दोन्ही पाय खाली, हाताची पकड सोडून द्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. करणार आहोत आपण आता उत्तान भद्रासन. बटरफ्लाय सारखी मुवमेंट आहे ही. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला बटरफ्लाय जसं आपण करतो त्याप्रमाणे त्या पोझिशन मध्ये घ्यायचे. दोन्ही पावलं जोडून घ्या, गुडघे जमिनीकडे सैल सोडून द्या. आपण बटरफ्लाय करतो ना, हा बरोबर. छान. गुडघे जमिनीकडे सैल सोडायचे. आणि आता दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. आता हेच जोडलेले हात आपल्याला डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हाताचा स्पर्श आपली हनुवटी, नाक, कपाळ असं स्पर्श करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडाचा स्पर्श दोन्ही कानाला होऊ दे. सीटचा भाग एकदम रिलॅक्स करा, कमरेचा भाग रिलॅक्स. आपले गुडघे जमिनीकडे जास्तीत जास्त सैल सोडून द्या आणि स्ट्रेच. इथे दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन करण्याचा प्रयत्न करूया. डोळे मिटून घ्यायचे आणि दीर्घ श्वसन आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आपले हात अजून वरच्या दिशेने ताणले जातील. संथ गतीने श्वास सोडा. आपली जाणीव आपल्या पाठीच्या मणक्याकडे घेऊन जा आणि पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास घेताना आपला मणका पुन्हा वरच्या बाजूने स्ट्रेच होतोय आणि श्वास सोडताना तो रिलॅक्स होतोय. उलट चाल करताना जोडलेले हात आपले कपाळ, नाक, हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सर्व आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. मिटून घ्यायचे. रिलॅक्स. टीव्ही पोश्चर मध्ये यायचंय. आपल्या दोन्ही हातांचा स्टँड करायचा आहे आणि हाताच्या तळव्यामध्ये आपला चेहरा. पोट एकदम रिलॅक्स सोडा, जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आपल्या दोन्ही पायांमध्ये अंतर आहेच. दोन्ही पाय आता फोल्ड करा आणि पावलाने टाळी वाजवा. पावलाने टाळी वाजवायची आहे. हा बरोबर. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि टाळी. 7 ते 8 वेळाला ही कृती करून झाली की मग थांबायचं. दोन्ही पाय खाली घ्यायचे. आता दोन्ही पाय जोडून घ्या आणि एक पाय फोल्ड, एक पाय सरळ अशी पायाची मुवमेंट करा. जेव्हा आपण पाय फोल्ड करतो तेव्हा टाच आपल्या सीटला लागू देते. आपण ह्या ज्या गोष्टी करतोय याच्याने आपले नी जॉईंट्स जे आहेत ते मोकळे होतात. जरी आपण पायाची मुवमेंट करत असलो तरीही त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्या गुडघ्याच्या सांध्यांवर होतोय. ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी ही कृती जरूर करावी. छान. सावकाश थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. पावलं आपली सिलिंगच्या दिशेला आहेत आणि आता एकत्रित दोन्ही पाय फोल्ड करायचे, सरळ करायचे. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड,
सरळ, फोल्ड, सरळ. छान. दोन्ही हात आता खाली घ्यायचे, पावलाला पाऊल जोडलेला आहे, दोन्ही हात खाली, कपाळ जमिनीवर. आता पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. ठीक आहे. आता आपण करणार आहोत धनुरासन. आता ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार याचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. पाठीच्या मणक्याची दुखणी असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन वर्ज्य आहे. त्याच्याने आपला पाठीचा मणका फ्लेक्झिबल होतो आणि आपली पचन संस्था सुधारते. तर आता सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करा आणि त्याचा अँकल पकडायचा, आपल्याला घोटा पकडायचा उजव्या पायाचा. मग डावा पाय फोल्ड करून डाव्या पायाचा अँकल पकडा. ही स्थिती पक्की झाली की मग आपल्या मांड्यांचा जो भाग आहे खाली तो जमिनीपासून वर उचला. बघा तुमचं कपाळ सुद्धा हलकसं वर उचललं जाईल आणि मग हळूहळू आपल्याला समोर बघायचंय आणि पाय जास्तीत जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. परफेक्ट, खूप छान. नजर समोर. आता इथे श्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घेतोय, सोडतोय. छान छान. उलट चाल करूया. हळूहळू कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही पाय खाली घ्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला म्हणा आणि पाठीवर पडून विश्रांती. धनुरासन जेव्हा आपण करतो तेव्हा श्वासाची गती, हृदयाची गती वाढते. ती वाढलेली जाणवेलच तुम्हाला. नाकाने श्वास घ्या मोठा आणि तोंड उघडून सावकाश संपूर्ण श्वास सोडून द्या. 2 ते 3 वेळा अजून हीच कृती करा. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. विश्रांती. आपण करणार आहोत पश्चिमोत्तानासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. त्याच्या आधी आपण एक छोटीशी बेसिक कृती करूया. आपल्या दोन्हीही हातांनी दोन्हीही पावलं पकडायची आहेत. पावलं म्हणजे पायाचा चवड्याचा भाग पकडायचा आहे. हा बरोबर. आणि आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊ नका. त्यांनी समोर बघा, नजर समोर ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी हनुवटी गळ्याकडे घेऊन जा आणि तिथे थांबा. 5 4 3 2 1. सावकाश मान सरळ. दोन्ही हात आता आपल्या मांडीवरती, नजर समोर. हाताची बोटं जी आहेत ही पावलाच्या दिशेने असतात. ठीक आहे. दोन्ही हात आता मांडीवर घ्या, नजर समोर. आता एक श्वास भरून घ्या. थोडीशी हनुवटी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत आपले हात पायाला घासत घासत कमरेत न पुढे झुका. शक्य असेल तर दोन्हीही हातांनी दोन्हीही पावलं, टाच किंवा पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करा. ठीक आहे. हा. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हाताची कोपरं जमिनीकडे सैल सोडून द्या आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. पाठीचा मणका बघा पूर्णपणे ताणला गेलाय. पोटावरती प्रेशर आहे. सावकाश उलटसाल. हळूहळू तिथल्या तिथे सरळ. थोडा वेळ विश्रांती. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करणार आहोत पूर्वोत्तानासन. आता इथे पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या.
हात शरीराच्या जवळ. आता आपली हाताची कोपरं जमिनीला टेकवा. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीला टेकवा. हा. आणि आता पावलं जमिनीकडे सैल सोडून द्या. पावलं जमिनीच्या दिशेने ताणायची आहे आणि मान मागे सैल सोडायची. आपण करतोय पूर्वतनासन. जिथे पाठीच्या मणक्यावरती मगाशी ताण होता तिथे आता प्रेशर आहे. बरोबर. सावकाश मान सरळ करा. कमरेतनं सरळ व्हा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि थोडा वेळ विश्राम. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. थायरॉइड आणि हाय ब्लड प्रेशर याच्यावरती उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक ही ब्रह्ममुद्रा आहे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, नजर समोर. ब्रह्ममुद्रेला सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आता आपली मान हळूहळू उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करा. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मागे जे काही आहे ते बघण्याचा प्रयत्न. खांदे आपले सरळ रेषेतच असतील. फक्त हालचाल आपल्या मानेच्या जॉईंट्स मध्ये होते. अलगद डोळे मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपली जाणीव आपल्या गळ्याच्या इथे घेऊन जा. डाव्या बाजूने पूर्णपणे ताण आहे. उजव्या बाजूला प्रेशर आलेला आहे कंठस्थ ग्रंथींवर. डोळे अलगद मिटून ही कृती आपण करतोय. जोड श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास धरून घ्या. श्वास सोडत मान सावकाश मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. देहधारणा. कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने ताण जाणवतोय. डाव्या बाजूला प्रेशर आहे. आणि प्राणधारणा. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल. डोळे उघडूया. श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान सावकाश मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली मान सिलिंगला समांतर, चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात लावून घ्या. शक्य असेल तर डोळे बंद. आणि पुन्हा एकदा देहधारणा. कंठस्थ ग्रंथींवर समोरून ताण आहे, मागच्या बाजूने दाब आहे. आणि प्राणधारणा. जोड श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहेत त्यांनी फक्त मान पुढे झुकवण्याची कृती टाळायची आहे. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. चीन लॉक पोझिशन. आपल्याला पाठीच्या मणक्याला कुठेही बेंड करायचं नाहीये. फक्त आपण मानेच्या सांध्यांमधून पुढे झुकतोय. बघा, गळ्यावरती समोरून दाब आहे, मागच्या बाजूने ताण आहे. जोड श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडायचे आणि श्वास घेत घेत सावकाश मान सरळ. आहे तो श्वास सोडा. डोळे अलगद मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा.
आज आपण करणार आहोत प्राणमुद्रा. याच्याने आपली प्राणशक्ती जी आहे ही वाढते. म्हणजे ज्यांना कोणाला हृदयविकाराचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ही प्राणमुद्रा अतिशय उपयुक्त आहे. ही कधीही केव्हाही कुठेही करू शकतो. तर ही कशी करायची? दोन्ही हात समोर घ्यायचे, आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे ना ते फोल्ड करायचं, त्याचं टोक अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायचं. बरोबर. बाकीची दोन बोटं आपली सरळ असतील. बरोबर. हाताचे तळवे सिलिंकडे. हे बघा अशा प्रकारे आपल्या करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याचे टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळवून घ्यायचं. हा. आता हाताचे तळवे आपले सिलिंकडे. बरोबर आहे, बरोबर केलंय. दोन्ही हात आता आपले गुडघ्यावर ठेवा. हा. तुम्ही एकदा दाखवा बघू ज्योतिताई हात. ज्योतिताई हात तुमचं बाकीचं बरोबर आहे. हा हा बरोबर. हा दिसलं दिसलं दिसलं. बाकीच्यांचं बरोबर. ज्यांनी व्हिडिओ बंद आहे ज्यांचे त्यांनी ही व्यवस्थित करा. प्राणमुद्रा. दोन्ही हात आता आपले गुडघ्यावरती, हाताचे तळवे सिलिंकडे. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आपली प्राणशक्ती, तिला आपण मनापासून वंदन करूया. डोळे अलगद मिटलेले आहेत. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आपल्या कुठेही दीर्घ श्वसन, समान श्वसन न करता आपला सहज जो श्वास चालू आहे त्याची जाणीव. निळगट डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा आपल्या प्राणशक्तीला आपण मनापासून वंदन करूया. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यात. आज आपण शिकणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. तर पुन्हा एकदा ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर हृदयविकार आणि अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी झाली असेल, कुठल्याही प्रकारचं हृदयासंबंधीचे जर विकार असतील, अस्थमा असेल, तर मात्र हे करणं टाळायचं आहे. इथे काय होतं की आपण जोरात श्वास घेतो आणि जोरात सोडतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक उष्णता निर्माण होते, एक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते. म्हणून ज्या कोणाला हे सगळे विकार असतील त्यांनी हा भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचं आहे. तर ह्याचे फायदे काय आहेत? तर याच्याने आपलं ज्यांना अस्थमा सारखे आजार आहेत तर ते दूर व्हायला मदत होते. पण ज्यांची ट्रीटमेंट चालू आहे बघा, योग हा असा आहे की रोग होण्याआधी तुम्ही योग सुरू करा. जर आपल्याला कुठल्याही प्रकारची जर व्याधी जडली तर मग आपल्याला लिमिटेशन्स येतात. म्हणून ते न होण्यासाठी आपण आधीपासूनच थोडीशी सुरुवात करायला पाहिजे. तर भस्त्रिकेने आपले जे लंग्सची कॅपॅसिटी वाढते, तिथे ज्या पोकळ्या आहेत त्या मोकळ्या व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपलं श्वसन मार्ग जो आहे हा अधिक प्रमाणामध्ये सुधारतो. तर इथे आपण ट्रेडिशनल भस्त्रिका घेत नाही, ती खूप जास्त ऍडव्हान्स कृती आहे. प्रत्येकाची श्वास घेण्याची सोडण्याची क्षमता वेगळी आहे. तर इथे आपण थोडंसं मुवमेंट करतो हाताची आणि इथे रॅपिडली ऍक्शन असते. म्हणजे आपण फोर्सफुली श्वास घेतो, फोर्सफुली सोडतो. पूरक रेचक जे आहे हे जोर जोरात होत असतं. त्यामुळे भस्त्रिकेमध्ये श्वासाची गती, हृदयाची गती वाढते. तर इथे आपल्याला काय करायचंय? हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, त्या आपल्या छातीपाशी ठेवायच्या. पूरक म्हणजे श्वास घेणं आणि रेचक म्हणजे सोडणं, हे आपल्याला जोरात करायचं. ठीक आहे. बघा, पूरक करताना हात समोर, रेचक करताना मागे. आता ही ऍक्शन आपण थोडीशी जलद करणार. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, अशा प्रकारे. ठीक आहे. एकदा आपण समोरून मागे येणार आणि एकदा आपले हात वर जातील आणि खाली येतील. थोडस जर तुम्हाला अनइझी वाटलं, अनकम्फर्टेबल वाटलं, तुम्ही थांबायला हरकत नाहीये. ठीक आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, थोडीशी गरमाचं वातावरण सुद्धा आहे. त्यामुळे भस्त्रिकेची आवर्तनं फार कमी प्रमाणात करायची उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. फक्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून आपण हे घेतोय, हा प्राणायाम. तर इथे हाताच्या मुठी वळून घ्या, दोन्ही हात छातीपाशी ठेवा. आणि आता इथे आपण जोरात पूरक आणि जोरात रेचक करणार आहोत. आता ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बदलायला हरकत नाहीये, साधी मांडी घालायला हरकत नाहीये. तर सुरुवात करूया.
दोन्ही हात आहेत आपल्या छातीपाशी आणि सुरुवात पूरक रेचक, 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 हात वर, पूरक रेचक, 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 पूरक रेचक. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. द्रोण मुद्रेत डोळे अलगद मिटून घ्या. बघा श्वासाची गती वाढलीये, हृदयाची गती वाढलीये. इथे आपल्या शरीराचं तापमान सुद्धा थोडस वाढतं. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण शीतली आणि शीतकारी प्राणायाम करणार. जिथे शरीराचं तापमान वाढतं, श्वासाची गती वाढते, तिथे हे दोन प्राणायाम आपण करू शकतो. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवातीला करणार आहोत आपण शीतलीची 3 आवर्तनं. डोळे अलगद मिटून जीभ बाहेर घेऊन यायची आहे, जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन. पुन्हा एकदा जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभातमध्ये, तोंड बंद, नाकाने संथ रेचन. अजून एक आवर्तन. जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभातमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचन. करूया शीतकारीची 2 आवर्तन. ओठ विलक, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श संपूर्ण आपल्या हिरड्यांना आणि कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने संथ रेचन. अजून एक राऊंड. ओठ विलक, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद, नाकाने संथ रेचन. वाढलेली श्वासाची गती, शरीराचं तापमान, हृदयाची गती आता संथ लयबद्ध झालेली आहे. करणार आहोत आपण भ्रामरीची आवर्तन. आज भ्रामरी प्राणायाम आपण षण्मुखी मुद्रेतून करणार आहोत. तर इथे जे आपले 5 ऑर्गन्स आहेत त्यांना आपण लॉक करतो. तर हे कसं करतात? आपले 2 कान जे आहेत हे 2 अंगठ्याने बंद करायचे. हा, 2 डोळे जे आहेत हे पहिले जे 2 बोट आहेत त्याच्याने 2 डोळे बंद करायचे. आपले मधलं जे बोट आहे ते नाकाच्या शेंड्यावर ठेवायचं. आपली रिंग फिंगर आहे ती आपल्या ओठांवर असेल आणि आपली करंगळी आपल्या हनुवटीच्या इथे. बरोबर, बरोबर. छान. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत. कपाळावर, डोळ्यावर कुठलाही ताण नाहीये. आणि आता आपण करणार आहोत भ्रामरीची आवर्तन. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. आणि रेचक करताना भ्रामर गुंजन. खोल दीर्घ पूरक. रेचक भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. भ्रमर गुंजन.
लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ पुरव. रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती आहे. ती अनुभूती घेत घेत डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती. शवासन 2 ते 3 मिनिटासाठी जरूर करावं. एक ऊर्जा आपल्याला मिळते या शवासनामुळे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. एकदम रिलॅक्स होऊन जा. नाकाने एक श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण हवा बाहेर सोडून द्या. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आज आपण जी जी साधना केली त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. उत्तानं शववधूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. आपल्या शरीरातला प्रत्येक स्पर्शबिंदू, प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, सांधे आपण जमिनीच्या दिशेने सैल सोडलेले आहेत. रिलॅक्स सोडलेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल शिथिल आणि शिथिल होत चाललंय. आपली दोन्ही पावलं, पावलांची 5ही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, आपले हिप जॉइंट्स, कमरेचा भाग जमिनीकडे सैलसर सोडलेला आहे. शिथिल होत चाललाय. दोन्ही हात, हातांची 5ही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत चाललेत. पाठकड्यामधले 33 मणके शिथिल होत आहेत. पोटाचा भाग, छातीचा भाग, तिथल्या पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल होत चाललंय. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू रिलॅक्स होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आत जीभ सैलसर सोडलेली आहे. 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस. क्रमाक्रमाने आपण प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू शिथिल केले आहेत. आपलं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. रिलॅक्स होत चाललंय. आपली जाणीव आपल्या श्वासाकडे. प्राणधारणा. मी श्वास घेतेय, घेतोय. मी श्वास सोडतेय, सोडतोय. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येतंय. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव माझ्या दोन्हीही नाकपुड्यांना होतीये. श्वास सोडताना माझं पोट जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव माझ्या दोन्हीही नाकपुड्यांना होत आहे. मी माझा प्रत्येक श्वास घेताना
चैतन्ययुक्त प्राणयुक्त होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत चालली आहे. प्रचंड आत्मविश्वास सकारात्मक ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. योग कर्म सुकौशल्य या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपण आजच्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. ही संपूर्ण शक्ती तथास्तु आपल्याला आशीर्वाद देत आहे. प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती या क्षणी आपल्यामध्ये प्रवेश करत आहे. या आनंददायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायची. सावकाश डाव्या कुशीला वळायचंय. डावा हात डोक्याखाली, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. दोन्ही पाय दुमडून घ्यायचे आहेत. पाय आपल्या पोटापाशी असतील. या स्थितीचा आनंद घ्यायचा आहे आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. ओ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनपणे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित नतमस्तक शरणागत भाव. राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधना इथे संपन्न होत आहे. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. शुभ दिवस प्रत्येकाला. मीटिंग एंड करते. हरी. कोणाला काही शंका असेल तर तुम्ही, माझा नंबर आहेच ग्रुपवरती. आता मला दुसऱ्या वर्गाला जॉईन व्हायचंय. जर काही विचारायचं असेल तर नंबर आहे, तुम्ही कधीही मेसेज करू शकता. हरी. मीटिंग एंड.